उपवास आहे आणि साबुदाणा भिजत घालायचा राहिला असेल किंवा घरी पाहुणे आले असतील तर हा झटपट तयार होणारा उपवासाचा अतिशय क्रिस्पी असा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी एका वाटीने मोजून 1 वाटी भरून इतकी वरई घेतलेली आहे. वरईलाच काही भागांमध्ये भगर असंही म्हटलं जातं. घेतलेली वरई एका कढईमध्ये भाजण्यासाठी घालते. आता ही वरई आपल्याला छान अशी फुलेपर्यंत भाजून घ्यायची. त्यामुळे आपला हा पदार्थ छान क्रिस्पी होण्यास मदत होते. वरई भाजली की ती छान फुलली जाते आणि थोडीशी पांढरी दिसायला लागते. त्यानंतर ही वरई लगेचच कढईमधून बाजूला काढून घेऊयात. इथं वरई अगदी छान अशी भाजलेली आहे. एका भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालते आणि हलक्या हाताने चोळून ही वरई आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. वरई तर आपल्याला धुवून घ्यायचीच आहे, पण त्यासोबत आपल्याला वरई रोळून देखील घ्यायची. त्यामुळे वरईमध्ये जे काही खडे असतील ते निघले जातात. वरई अशी ही रोळून घ्यायची आहे. हे पहा, या भांड्याच्या तळाला असे हे वरईमध्ये जे काही काळ्या रंगाचे खडे असतील ना, ते राहिले जातात. इथं मी वरई स्वच्छ पाण्याने धुवून आणि रोळून घेतली. त्यानंतर गॅसवरती पुन्हा एकदा मी कढई गरम करायला ठेवली. ज्या वाटीने वरई मोजलेली होती, बरोबर त्याच वाटीने मोजून 2 वाट्या भरून इतकं पाणी कढईमध्ये गरम करण्यासाठी घालते. पाणी गरम झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालते. पाण्याला छान खळखळीत उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली संपूर्ण वरई घालायची. वरई घातल्यानंतर एकदा हलवून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला ही वरई छान फुलेपर्यंत शिजवून घ्यायची. वरईच्या दुप्पट पाण्याचा वापर केला तर वरई परफेक्ट शिजली जाते. जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर वरई पातळ होऊ शकते. त्यामुळे दुप्पट पाण्याचा वापर करून ही वरई अगदी परफेक्ट अशी शिजवून घ्यायची. वरई शिजत आली की यावरती झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, थोड्याच वेळामध्ये वरई छान शिजलेली आहे आणि मस्त अशी फुलून देखील आलेली आहे. एकदा हलवून घेते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. शिजवून घेतलेली सर्व वरई मी एका भांड्यामध्ये काढून घेतली. आता याला पूर्णपणे थंड करते. थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडून साल काढून घेतलेले बटाटे घालायचे आहेत. तर हे बटाटे मी हातानेच कुस्करून यामध्ये घालत आहे. हवं असल्यास तुम्ही मॅशरने मॅश करून घाला किंवा किसणीने किसून घातले तरीही चालू शकतं. 1 वाटी वरईसाठी इथं मी 2 मीडियम आकाराच्या उकडलेल्या बटाट्यांचा वापर केला आहे. सोबतच आपल्याला यामध्ये 4 चमचे इतका भाजून बारीक केलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा. आवडीनुसार किंवा चवीनुसार हिरवी मिरची पेस्ट घालते. सोबतच चवीकरता मीठ घालते. उपवासाला जिरे खात असाल तर जिरे घालू शकता. कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीरही घालू शकता. मिठाचा वापर थोडासा बेतानेच करायचा, कारण आधी देखील आपण वरई शिजताना मीठ घातलेलं होतं. सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला मळून घ्यायचं. मळत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. बटाट्याच्या आहे या मॉइश्चरमध्येच हे मिश्रण आपल्याला असं हे छान मळून घ्यायचं. अगदी घट्टसर गोळा बनवून तयार होतो. त्यानंतर लगेचच आपण याचे वडे बनवायचे आहेत. लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. हातावरती त्याला छान मऊ करायचं आणि असा हा वडा तयार करून घ्यायचा. याला मध्ये छिद्र पाडायचं आणि मेदूवड्याचा आकार देऊन घ्यायचा. असे हे अगदी छान मेदूवडे बनवून तयार होतात. याच पद्धतीने मी उरलेले सर्व मेदूवडे बनवून घेते. तर इथं पहा, काही मेदूवडे मी बनवून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण तेलामध्ये तळून घेऊयात. मेदूवडे तळण्यासाठी तेल सुरुवातीला कडकडीतच गरम करायचं. तेल अजिबात थंड नसावं, कडकडीत गरम असावं. तेल थोडं जरी कमी गरम असेल तर वडे तेलामध्ये फुटू शकतात. त्यामुळे असं हे कडकडीत तेलामध्येच हे वडे तळण्यासाठी घालायचे. वडे हलकेसे तळले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आणि गॅसची आच आहे ती थोडीशी मीडियम करायची. त्यानंतर हे वडे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत अलटून पलटून तळून घ्यायचे. इथं पहा, हे वडे आहेत ते मी छान क्रिस्पी होईपर्यंत मीडियम हीटवरती तळून घेतले. त्यानंतर वडे तळलेले आहेत तेलामधून बाजूला काढते. तुम्ही बघू शकता वड्यांना रंग काय सुंदर आलेला आहे. अगदी परफेक्ट असे उपवासाचे मेदूवडे बनून तयार झाले. वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की वडे किती क्रिस्पी झालेले आहेत ते. वडे सर्व करण्यासाठी मी इथं शेंगदाणा चटणी देखील बनवून घेतली. अतिशय क्रिस्पी झटपट तयार होणारे इन्स्टंट असे उपवासाचे हे मेदूवडे तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील.
वडे अजिबात तेलकट होत नाहीत, खाण्यासाठी अतिशय खमंग लागतात आणि क्रिस्पी देखील होतात. साबुदाणा भिजत घालायचा राहिला असेल तर 2 ते 3 तास वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. पटकन बटाटे उकडून घ्यायचे आणि असे हे झटपट तयार होणारे क्रिस्पी उपवासाचे मेदूवडे तयार करायचे. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले असे हे इन्स्टंट उपवासाचे मेदूवडे एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.